ती 68,000 होती. थेट बाधित कुटुंब ही 505 असणार आहे. आणि खर तर एकूण बाधित लोकसंख्येपैकी अनुसूचित जमाती 93% आहे. आणि 93% जर एकूण बाधित लोक असतील आणि मात्र पेसा कायद्यानुसार एकाही ह्याची सुनावणी झाली नसेल तर या संपूर्ण प्रकल्पाच्या जी काही जनसुनावणी 21 तारखेला सांगितली जाते या सगळ्याला फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. पुढे त्याची आपण सातत्याने बघतो पेसा कायद्याची ही उघड पायबंदी झालेली आहे. हे संपूर्ण चित्र आदिवासी बहुल आजनावळे ग्रामपंचायतीने 2023 मध्ये असा ठराव करून प्रशासनाकडे दिला होता, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यापूर्वी कंपनीने किंवा कोणत्याही शासकीय विभागाने यातल्या एकाही पेसा ग्रामपंचायतीची पूर्वकल्पना दिलेली नाही. 14 ऑगस्ट 2026 म्हणजे आता शासकीय बैठकीच्या इतिवृत्तातच या सगळ्या नोंदी. त्यानंतर ग्रामस्थांची मागणी की आधी ग्रामपंचायतीला माहिती द्या आणि ग्रामसभेचा सकारात्मक ठराव मग प्रकल्प अहवाल तयार करा. आणि वन हक्क 2006 अंतर्गत सामूहिक वन हक्कांचा प्रश्न हा अजून अद्याप निकाली निघालेला नाही. या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्याशिवाय या प्रकल्पाकडे आपल्याला जाता येत नाही. ही पेसा हक्काची पायमल्ली होते आणि पेसा हक्काचं संवर्धन करणं ही राज्य सरकारची नैतिक जबाबदारी. पुढची स्लाइड. ते 14 ऑगस्ट अंतराळाला काय घडलं ते आपल्याला तुमच्यापैकी अनेक जण तिथे उपस्थित होते माहिती आहे. पुढे ही फार कळीचा मुद्दा आहे. पुढची स्लाइड ती म्हणजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अहवाल काय सांगतो. पुढची अहवाल म्हणजे काय तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे या प्रकल्पाचा एकूण पर्यावरणावर नेमका काय परिणाम होणार. आता यातल्या हे 4 महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. ठीक आहे. या 4 महत्वाच्या मुद्द्यांमध्ये 3 मुद्द्यांचं एकदा आपण नजर टाका. आदिवासी भागातले काही कार्यकर्ते इथे गुरुजी तुमच्या भागाविषयी असं सांगितलं गेलंय अंकुश इथे सस्तन प्राणीच नाही. मग सुंदर तालुक्याला प्रश्न पडतो बिबट्या आले नीलगाय होते. इथं एकही सस्तन प्राणी नाही असं अहवाल सांगतो पहिल्या याच्यामध्ये. प्रकरण 3.10 EIA मधलं 3 ऋतूंच्या सर्वेक्षणानंतरचा निष्कर्ष या पहिल्या एका वाक्यात हा अहवाल किती तद्दन सोयीचा आहे ही गोष्ट आपल्या समोर येते. एकही सस्तन प्राणी या भागात नाही हे या अहवालात नमूद केले. दुसरा पलीकडे जाऊन त्यामध्ये ऑपरेशन फेज इम्पॅक्ट ऑन फ्लोरा अँड फाउना विल बी पॉझिटिव्ह म्हणजे वनस्पती आणि प्राणी जीवनावरील परिणाम हे होणार आहेत का तर हे होणार आहे. त्यानंतर being an off-river PSP, the environmental impacts of the project are minimal. यामध्ये हा अहवाल असं सांगतो की याचे पर्यावरणावर होणारे परिणाम हे अगदी किरकोळ असतील, अगदी क्षुल्लक असतील. आणि आता या 3 याच्यानंतर चौथी गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा जो 10.12 हा त्याचं प्रकरण आहे त्यामध्ये असतं does not have substantial time for rescue in lower reservoir case. यामध्ये कुठलीही आपत्ती जर घडली तर खालच्या भागाला रेस्क्यू साठी पुरेसा वेळ मिळू शकत नाही. एकच अहवाल एकीकडे सांगतो की याच्यावर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होत नाही आणि तोच अहवाल त्यामध्ये सांगतो की यामध्ये रेस्क्यू साठी काहीही धरणासंदर्भात दुर्घटना घडली तर खालच्या बाजूला बचावासाठी वेळ उरत नाही. आता पुढची स्लाइड. हे संपूर्ण प्रेझेंटेशन किती तकलादू गोष्टींवर आहे तर EIAचा हा जर तुम्ही कॉलम बघितला तर या कॉलम मध्ये तुम्ही सगळे जुन्नर तालुक्यातले आहात. जनसुनावणी झाली का याच्या आधी नाही. हा अहवाल असं सांगतो
की मे 2024च्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, जनसुनावणी नंतर यात सुधारणा करण्यात आली. म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी इतर किती गोष्टी खोट्या बोलल्या जातात ते बघा. जर जनसुनावणी झालीच नाही तर अहवालामध्ये जे म्हटलं गेलं की मे 2026च्या अहवालात म्हटलंय जनसुनावणी नंतर सुधारणा करण्यात आल्या असं लिहिलं गेलेलं आहे. जर जनसुनावणी झाली नाही तर कुठल्या सुधारणा करण्यात आल्या? त्यामुळं जो अहवालच खोटा आहे अशा अहवालावर जर तुम्ही 21 तारखेला जनसुनावणी घेत असाल तर ही लोकशाहीची सरळ सरळ केलेली क्रूर थट्टा आहे असं आमचं थेट. आता पुढची स्लाइड. आता हे वन्यजीव सर्वेक्षण आहे. मी मगाशी म्हणालो की सस्तन प्राण्यांच्या आकडा इथे 0 दाखवतो. पक्षी दाखवले, फुलपाखरं दाखवली, सरपटणारे प्राणी दाखवले, उभयचर दाखवले. आणि याची सोय अशी होती की जेव्हा सस्तन प्राणीच नाही तर मग वन्यजीव आदिवासींच्या नुकसानीचं मूल्यांकन होऊ शकत नाही. त्यामुळे सरळ सरळ हा प्रकल्प राबवणाऱ्या कंपनीसाठी सोयी तयार करण्यात आलेला हा अहवाल आहे. पुढची स्लाइड. आता यामध्ये नाणेघाट संवर्धन राखीव क्षेत्राचं काय? तर राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित 18 नवीन संवर्धन केंद्र मंजूर झाली. त्यात नाणेघाटाचा समावेश आहे. हे क्षेत्र भीमाशंकर आणि कळसुबाई हरिश्चंद्र गड या अभयारण्यांना जोडणारा महत्वाचा वन्यजीव कॉरिडॉर. मग राज्य सरकारला माहित नाहीये अहवालात खोटी पण तर राज्य सरकार एक अधिसूचना काढतं आणि अहवालात त्याच्या पूर्णपणे विसंगती आपल्याला ही आढळून येते की या कॉरिडॉरमधून म्हणजे प्रकल्पापासून कॉरिडॉरचं अंतर हे अवघं 10.8 किलोमीटर. अवघं 10.8 किलोमीटर. आणि त्यामुळे नाणेघाट संवर्धन क्षेत्र हा एक फार महत्वाचा विषय या प्रकल्पाच्या अनुषंगाने धोक्यात येणारी गोष्ट आहे. पुढची स्लाइड. त्याच्या पुढे आता माळी दुर्घटना आणि याचा नेमका काय संबंध होतो तर हे जर आपण बघितलं तर माळी दुर्घटनेच्या संदर्भातला सर्वेक्षण विभागाचा अहवाल जो आहे त्यामध्ये जंगलतोड आणि डोंगर उतारांचं सपाटीकरण ही 2 प्रामुख्याने कारणं देण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प भूकंप क्षेत्र 3 मध्ये मोडतो आणि तरी सुद्धा भूस्खलनाचा स्वतंत्र आणि सखोल अभ्यास या अहवालात कुठेही नाही. आणि त्यामुळे ज्याला आपण एक टाइम बॉम्ब म्हणतो तसा हा प्रकल्प आहे का याविषयी ही घटना खरोखर हा प्रश्न तयार होतो. याच्या पुढचा जो मी म्हणालो पूर्व भागात याचे काय इम्पॅक्ट होतात पुढची स्लाइड. आता यातलं जे पाण्याचं गणित सांगण्यात आलेलं हा जो वरचा जलाशय त्याला सांगितलं 7.06 एमसीएम पाणी लागेल. खालच्या जलाशयामध्ये 9.88 एमसीएम पाणी लागेल. तुम्हाला सांगितलं जातं की काळू नदीतून पाणी वर उचललं जाईल आणि त्यानंतर खाली सोडलं जाईल. मग या प्रकल्पाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माणिकडोहच्या संदर्भामध्ये तिथल्या जलाशयाचं पाणी वापरावं अशी त्याच्यामध्ये सूचना होती. ती का होती याच्यावर स्पष्टीकरण नाही. दुसरी गोष्ट मागच्या टर्मला आपण संसद आदर्श गावामध्ये कोपरे मांडवेचं गाव दत्तक घेतलं होतं. यामध्ये एमआय टँक व्हावा यासाठी आपण वारंवार प्रयत्न केला. हा एमआय टँक करण्यासाठी आमचा अंकुश सातत्यानं प्रयत्न करत होते. हे आम्हाला होऊ द्यायचं नाही का तर सरकारनं सांगितलं कुकडीच्या वॉटर अकाउंट मध्ये पाणी शिल्लक नाही. हे कारण देण्यात आलं कुकडीच्या वॉटर अकाउंट मध्ये पाणी शिल्लक नाही मात्र वरचा आडोशीचा जो जलाशय आहे हा कुकडीच्या नाल्यावर आहे. जर कुकडीच्या अकाउंट मध्ये पाणी शिल्लक नाही म्हणून वरच्या आदिवासी भागाला पिण्याचं पाणी मिळू शकत नाही मात्र त्याच कुकडीच्या बेसिन मधल्या नाल्यावर वरचा जलाशय जर होत असेल तर मग नेमकं कुणाच्या सोयीसाठी प्रकल्प होतोय आणि याच्याकडे कोण डोळे झाक करतंय हा दुसरा महत्वाचा प्रश्न. जो महसूल विभाग इतक्या सगळ्या संदिग्धता असताना इतक्या तातडीनं जनसुनावणीची तारीख जाहीर करतो तोच महसूल विभाग कोपरे मांडवेमध्ये
प्री फॅब्रिकेटेड जर्मन मेटॅलिक टँक ज्या 3 टाक्या मंजूर आहेत, त्यामध्ये फक्त जमीन द्यायला लोक तयार आहेत. फक्त जमीन हस्तांतरणाचा जो प्रस्ताव आहे हा राज्य सरकारकडे पेंडिंग आहे. त्याच्यावर सही मात्र होत नाही. मात्र महसूल विभाग इतक्या तत्परतेने या सगळ्या गोष्टींविषयी संदिग्ध असताना इतक्या घाईनं जर पुढाकार घेत असेल तर यामध्ये अडचण तयार होते.